आता संबंधित ठेकेदाराचं संपूर्ण संभाषण आपल्या मार्फत ऐकलं आहे. साहेब, त्या ठेकेदाराला इतकी घाई काय झाली तेच कळाना. कारण आता ते तोंडाने सांगतोय का ही जी घटना घडली त्यावेळेस ते 4 फुटावरून त्यांनी जंप मारली. मग तुझे सुरक्षा ते गार्ड आहे ते काय करत होते त्यावेळेस? त्यांचं काम आहे ना त्यांचं लक्ष द्यायचं. अहो, तो जो CRPF जवान आहे तो जो आहे तो बॉर्डरवर असतो महाराष्ट्राच्या. त्याला पूर्ण ट्रेनिंग दिली जाते त्यांना पोहण्यापासून सगळं. त्यांना कळत नाही का? ते तुम्ही म्हणजे यांच्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. ठीक आहे, तुम्हाला कळत असेल त्या चुकीने त्यांनी मारली, पण त्यावेळी तुमचे माणसं समोर पाहिजे होते ना. त्याच्यानंतर 1.5 मिनिटं ते पाण्यात होते सगळं. त्यांनी आता CCTV फुटेज पाहिलं त्यांनी कसं आहे काय. आमचं एकच मागणी फक्त त्या CCTV फुटेजमध्ये काय छेडछाड झाली नाही पाहिजे. संबंधित तलाव जो आहे हा तोपर्यंत बंद करण्यात यावा जोपर्यंत पूर्ण सखोल चौकशी होत नाही. कारण संबंधित ठेकेदार हा पुराव्याशी छेडछाड करू शकतो अशी आम्हाला पूर्ण शंका आहे. मग त्यांनी काहीतरी त्यांचे नातेवाईक आणले. कोण म्हणतात त्या हार्ट अटॅक आले. अहो, त्यांना 3-4 तासात म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला अग्नी मिळायच्या पहिले याचा लगेच अहवाल पण बाहेर आला. हे काय आहे? इतकी घाई का झाली या ठेकेदाराला? याच्यावरून असं कळतंय का ते काहीतरी लपवाछपवी करण्याचा काहीतरी प्रकार आहे. आणि माझी एकच मागणी आहे, संबंधित ठेकेदाराचे हे कॉल रेकॉर्ड आज दिवसभराचे जे कॉल रेकॉर्ड आहे ते तपासण्यात यावे. संपूर्ण CCTV फुटेज हा कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेण्यात यावा. पूर्ण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्या ठेकेदाराला बाहेर कुठेही जाऊ देऊ नये. चौकशी होऊ द्या ना. दूध का दूध पाणी का पाणी समोर सगळ्यांच्या लक्षात येणार आहे काय खरं आहे काय खोटं आहे त्याच्यात. ते काय माझा काय नातेवाईक नाही आहे. मी बघा 24/5/2024 हे मी पत्र दिलंय. हे पत्र मी का दिलंय? आम्ही ज्यावेळेस त्या तलावावर गेलो त्रुटी आढळल्या आम्हाला. आम्ही दिलंय संबंधित त्रुटी. त्याच्यावरून 2 नंबरला दे निविदा अटी शर्तीप्रमाणे जलंतर तलावावर तांत्रिक मनुष्यबळ म्हणजे सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर सुद्धा नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकाचे जीव धोक्यात असतो. ही आम्ही पूर्ण चौकशीची मागणी केली. त्याच्यावर बघा कलेक्टर साहेबांच्या सह्या आहे. त्याच्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या सह्या आहे. काय चौकशी केली यांनी 9 दिवसात? याच्यावर अर्ज आले का? तुम्ही काय केळाच्या टोपली दाखवतात का याच्यावर काय संबंधित अधिकारी जो आहे याच्यावर क्रीडा अधिकारीपासून जे काही दोषी याच्यावर आढळते त्यांच्यावर कारवाई करा ही आमची मागणी आहे. जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्या तलावाला लॉक मारावं. कारण नमस्कार, मी बाळासाहेब उर्फ नाना भोरे. आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. आमचे नातेवाईक सागर प्रकाश कळसकर यांचं वाड्यापारच्या तलावात गेल्यानंतर त्यावेळेस ते पोहत असताना त्यांना हृदयविकारात झटका आला आणि त्यांचा दुर्दैवांत झाला. तसं पाहिलं तर तलावाचं वगैरे तिथं काही गंमत आहे असं वाटत नाही. प्रथमदर्शन जे आम्ही पाहिलं की त्यांना तिथं त्रास झाला आणि त्याच्या ज्यावेळेस बाहेर आणलं आणि हॉस्पिटलला नेलं तर त्यांना त्यांनी मृत घोषित केलं. आणि ही झालेली घटना दुर्दैवी आहे. परंतु त्यात मला तरी वाटत नाही की तिथल्या लोकांचा काही कुणाचा धक्का देणं वगैरे अशा काही कुठलाही प्रकार झालेला नाही. आणि अशा प्रकारचा जर कोणी गैरसमज करत असतील तर तो करू नये एवढं त्या माध्यमातून सांगायचं. तो BSFचा जवान होता. 4 महिन्यापूर्वीच निवृत्त झाला होता आणि आल्यानंतर सकाळी तो आपल्या मुलाला पहिलं म्हणून घेऊन गेला होता तिथं. त्या ठिकाणी त्याला अटॅक आल्यामुळं त्याचा हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्याला तिथं अंत झाला. तरी त्यामुळं जर कोणी चुकीचा गैरसमज पसरवत असेल तसे करू.